श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वामीमय स्वागत. आता आपण विठ्ठलाविषयी थोडीशी माहिती बघूया की विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीचा हार का असतो आणि विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हारच का अर्पण करतात. दुसरा हार का अर्पण करत नाही आणि केला तरी पण देखील आपण विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशीचाच हार पाहतो. तर असे का? तर विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार खूप प्रिय आहे. 3 वर्षाची तुळशी आपले छोटे छोटे हात जोडून विठ्ठलाला नमस्कार करत होती आणि चांगली बुद्धी दे अशा बोबड्या बोलाने तिने त्याला सांगितले आणि तिथला छोटासा झाडू घेऊन ती जमेल तसे देऊळ स्वच्छ करत असे आणि विठ्ठलाची ती सेवा करत असे. येणा जाणारे कौतुकाने पाहत असे. कसे व्हायचे या पोरीचे म्हणून देवदर्शन घेऊन जात असे. तुळशीला सगळे तुळशी म्हणत. हे ऐकून ती चिमुरडी मुलगी नुसतीच गोड हसत. तिला यातले काहीच कळत नव्हते. हळूहळू तुळशी विठ्ठलाची परमभक्त झाली. रोज देऊळ झाडणे, फुले गोळा करणे, त्यांचा हार करणे, जमेल तशी भक्तिगीते गाणे असा दिनक्रम तिने आखून घेतला होता. येणा जाणारा प्रत्येकजण हळहळत असे. कसं होणार या मुलीचे? कारण तुळशी होतीच तशी. अत्यंत काळी, उंचीला कमी. तुळशीला रोज एक हे ऐकून ऐकून अक्षरशः पाठ झाले होते. पण ते असे का म्हणतात हे मात्र तिला काहीच उमजत नव्हते. एके दिवशी एक बुवा कीर्तन करत होते. त्या काळ्या विठ्ठलाचे वर्णन तो करू लागला. त्याची मनापासून भक्ती केली तर तो कसा भक्तांना प्रसन्न होतो हे देखील तो आपल्या कीर्तनातून सांगत होता. आणि त्यांच्याजवळ एक फोटो होता. त्यात तुळशीला तिचे प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्षात आले की लोक आपल्याला असे का म्हणतात की तुळशीचे कसे व्हायचे. दुसऱ्या दिवसापासून तिने लोकांना सांगून टाकले की मी काळी आणि तो विठ्ठल देखील काळा. तो माझ्याशी लग्न करेल. तुम्ही कोणी माझी काळजी करू नका. लोक हसून तिची चेष्टा करू लागले. आता तिने विठ्ठलाचा ध्यासच घेतला की आपण लग्न केलं तर विठ्ठलाशीच करीन. तिने विठ्ठलाला साथ घालायला सुरुवात केली. रात्रंदिवस ती अखंड नामस्मरण करू लागली. हळूहळू तिच्या अंगातले त्राण कमी होऊ लागले. सगळे तिला नाद सोडायला सांगू लागले. परंतु ती कुणाचं देखील ऐकत नव्हती. केलं तर लग्न विठ्ठलाशीच करणार असा तिनं ध्यासच घेतला होता. ती विठ्ठलाची अत्यंत भक्ती करत होती, मनापासून करत होती. रात्रंदिवस त्यांचे नामस्मरण करत होती. इकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितले, मला धर्तीवर ताबडतोब जावे लागेल. माझा भक्त माझी आठवण काढत आहे. रुक्मिणी म्हणाली, चला जाऊ आपण पटकन. विठ्ठलाने तू येऊ नकोस माझ्याबरोबर यासाठी तिला मनाई केली. बायकांचा स्वभाव मुळातच संशय असतो. मग रुक्मिणी कशी त्यातून सुटेल? तिने प्रश्नांचा भडीमार केला की मग ती ती आहे का तो आहे, पण विठ्ठलाने काहीच सांगितले नाही. इकडे तुळशी शेवटच्या घटका मोजू लागली होती. विठ्ठलाचे लक्ष उडाले. भक्ताला असे पाणी त्याला जमेना. तो धावत आला. तोपर्यंत तुळशीचे सगळे अंग थंड पडले होते. तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत होता. केसातून तो बाहेर पडणार इतक्या देवाने तिचे केस वरच्यावर धरले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचे थेंब तुळशीच्या डोक्यात पडले आणि त्याच्या मंजिऱ्या झाल्या. देवाने तुळशीला सांगितले, तू माझी खरी भक्त आहेस. तू सदैव माझ्या जवळ राहशील. तू तुझ्या भक्तीने माझ्या हृदयात स्थान मिळवले आहेस. माझ्या अश्रूंच्या ज्या मंजिऱ्या झाल्या त्यातून तुळस उगवेल. तुझ्या नावाची आणि इथून पुढे मंजिऱ्या असलेला तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तू माझ्या अखंड सहवासात राहशील. युगानुगे तेव्हापासून कायम विठ्ठलाला मंजिऱ्या असलेला हारच घातला जातो. त्यामुळे विठ्ठलाला तुळशीचा हार हा अर्पण करतात अशी ह्या चिमुरड्या तुळशीची कथा आहे.
तुम्हाला कथा कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय जय विठ्ठल. श्री हरी विठ्ठल. श्री राम कृष्ण